जमीन मोजणीवरून पोलिसांच्या समोरच हाणामारी, एकूण 15 जणांवर 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. शेत जमीन मोजणीवरून पोलिसांच्या समोर 2 गटात हाणामारी झाल्याची घटना लातूरच्या जळकोट तालुक्यातील शेलदरा शिवारात घडली. त्यावरून जळकोट पोलीस ठाण्यात एकूण 15 पेक्षा अधिक लोकांवर वेगवेगळे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत. वडिलोपार्जित जमिनीत वारसाप्रमाणे वाटा मिळावा म्हणून बहिणीने भावाच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता. कोर्टाने बहिणीला वाटा देण्याच्या बाजूने निकाल दिल्याने 7 एप्रिल मंगळवार रोजी पोलीस बंदोबस्तात भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी शेलदरा शिवारातील जमीन मोजणीसाठी गेले होते. त्यावेळी गोपाळ हसुळे यांच्यासह अन्य लोकांनी मोजणीला विरोध करत अर्जदार बालाजी बापूराव काकडे यांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याच घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले हे घटनास्थळी दाखल होत दोन्ही गटातील लोकांना शांत करून परत मोजणीला सुरुवात करून दिली. मात्र काही वेळानंतर परत गोपाळ हसुळे यांच्यासह अन्य लोकांनी अचानक दगडफेक करून मोजणी थांबवली. बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस अंमलदार एरमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळकोट पोलीस ठाण्यात 7 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सांगितलं आहे. मामा आधी का रोल आमचा काही बी नाही का दुसरी व्यवहार आहे सगळं हे तुम्ही केलो गुन्हे दाखल होते. गुन्हे दाखल होऊन सांगितलं त्याला माहित नाही काय नाव काय नाव आहे काढू नका म्हणजे काय बोलला तुम्ही लिहून द्या. आम्ही तर थांबतो. आम्ही इथं थांबतो. काय मोजत नाही. लिहून आणा लिहून आणा लिहून आणा. चला लिहून आणा. त्याशिवाय आम्ही शासकीय कर्मचारी आणा लिहून आणा. आम्ही इथं थांबतो भाऊ. आम्ही इथंच थांबतो भाऊ. ऐका आम्ही इथंच थांबतो. लिहून आणा. लिहून आणा. आणा तुम्ही. आम्ही इथंच आणा. आणा आणा. आम्हाला लेखी पाहिजे. आणा ना मग. आम्ही इथं थांबतो. आम्ही कुठे जाईल. आणा. हो. काल दिनांक 7/4/2026 रोजी मौजे शेलदरा येथे शेतमोजणी बंदोबस्त देण्यात आलेला होता. या ठिकाणी अर्जदार यांचे पती बालाजी बापूराव काकडे यांना गैर अर्जदार गोपाळ हसुळे व इतर 6 ते 7 जणांनी मोजणी दरम्यान बाजूला थांबले असताना मारहाण केली आहे. त्या संदर्भाने बालाजी काकडे यांची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशन येथे गुरण 86/2026 कलम 181(1), 189(2), 190, 191(2), 352, 351 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 8 आरोपी आहेत. 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मग घटनेची माहिती मिळताच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर हे त्या ठिकाणी गेले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर परत मोजणीला सुरुवात झाली. मोजणी सुरुवात झाल्याच्या नंतर परत काही वेळानंतर यातील आरोपी गोपाल हसुळे व त्याच्यासोबत इतर 4 ते 5 आणि इतर अजून काही लोक मोजणी दरम्यान अडथळा निर्माण केले. अडथळा निर्माण केल्यानंतर त्याच्यात काही लोकांनी मोजणी करताना दगडफेक केलेली आहे. पोलीस त्या ठिकाणी हजर होते आणि शासकीय कामामध्ये त्यांनी मोजणी दरम्यान अडथळा निर्माण आणला. त्यामधून पोलीस अंमलदार एरमे यांची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गुरण 87/26 कलम 353 BNS व राईटचे कलमान्वये वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 5 ते 7 आरोपी व काही 4 ते 5 अज्ञात आरोपी आहेत. सदरचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे.